बघा, लाडक्या बहिणींसाठी आज सकाळीच मी एक व्हिडिओ बनवला होता की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतात. जसं की मे महिन्याचा हप्ता आला, आता जून महिन्याचा हप्ता देखील सुरू झालेला आहे. लवकरच तुमच्या खात्यात नक्कीच पैसे जमा होणार आहे. याचा GR सुद्धा आलेला आहे. पण नेमकं प्रश्न येतो की आतापर्यंत किती हप्ते भेटले तुम्हाला? 22 ते 23 हप्त्यापर्यंत रक्कम तुमची जमा झालेली आहे. म्हणजे जवळपास तुमचे 2 वर्षाची रक्कम जमा झालेली आहे. आपण असं गृहीत धरूया. 1 महिना बाकी आहे, पण तो लवकरच त्या महिन्याची जर पेमेंट आली, म्हणजे त्या महिन्याचे जर 1500 रुपये आले, तर 2 वर्ष तुमचे कंप्लीट होतात. तर मला सांगा, 2 वर्षामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, तर तुम्ही त्याची बचत केली आहे. बचत केली असेल तर किती आहे? आणि आतापर्यंत तुमच्याकडे काही शिल्लक उरलंय का? नाही. तर मग यासाठी मी एक बेस्ट ऑफ बेस्ट, म्हणजे तुमचे जे पैसे असतात लाडकी बहीण योजनेचे, ते लाडकी बहीण योजनेचे पैसे खर्च न करता जर एका वेळेस SIP मध्ये दर महिन्याचे जे 1500 रुपये भेटतात, तर तुम्ही त्या 1500 मधून तुम्ही 1000 रुपये प्रमाणे करू शकता, 500 रुपये प्रमाणे, किंवा 1500 रुपये पूर्ण 1500 रुपये प्रमाणे. जर याला तुम्ही SIP मध्ये टाकले, तर तुमचे जे पैसे असतात ते एका वर्षात किती होणारे? अंदाजे 19,425 रुपये होणारे. 14% रिटर्न जर भेटला तर अंदाजे आहे तो. पण यामध्ये काय होतं माहिती आहे का? तुमची बचत पण होते आणि तुमचे जे पैसे असतात ते पण वाढत राहतात. जसं बँक तुम्हाला व्याज देतं, बँके थ्रू एवढं व्याज भेटत नाही. तुम्हाला माहिती आहे, जर 1,00,000 रुपये बँकेत ठेवले, तर एका वर्षाला फक्त 6,000 रुपये मिळतात. एक गोष्ट लक्षात घ्या, 1,00,000 रुपये जर बँकेत ठेवलं, तर पूर्ण वर्ष बँकेत राहून फक्त 6,000 रुपये भेटतात. आणि तेच 1,00,000 रुपये जर तुम्ही SIP मध्ये टाकलं, अंदाजे, याचं फिक्स नसतं, कधी जास्त कधी कमी होतं, पण जास्त कमी होत नाही. अंदाजे आपण पाहूया, जर 14% पण रिटर्न भेटलं, तर एका वर्षामध्ये तुमचे पैसे 14,000, आणि यावरचे बघा हे 14 प्रमाणे, तर कमीत कमी तुम्हाला 17 ते 18,000 रुपये प्रमाणे परवत भेटतात. एकीकडे 6,000 रुपये बँकेमध्ये, आणि SIP मध्ये कमीत कमी जरी पकडलं तरी 17 ते 18,000 पर्यंत तुमचं रिटर्न बनतं. हे SIP चा पॉवर असतो. SIP म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एकत्र सर्व पैसे द्यायचे नाही. तुम्ही तुमचं लाडकी बहीण योजनेचा ज्या दिवशी पैसे आले त्या दिवशी तुम्ही टाकू शकता, दुसऱ्या दिवशी टाकू शकता, तुम्हाला जी तारीख वाटली ती तारीख तुम्ही ठरवू शकता. आणि अंदाजे आहे ते तुम्ही 1500 प्रमाणे टाका, 100 रुपये प्रमाणे करा, 200 रुपये प्रमाणे करा. पण आतापर्यंत 2 वर्ष झालेले आहेत, आणि 2 वर्षामध्ये जर तुमचे पैसे यामध्ये अंदाजे बघा, 2 वर्षामध्ये जर तुमचे पैसे काहीतरी आपण एका महिन्याला जर पकडलं, तर अंदाजे तुमचा येतो 1500 प्रमाणे तुमचे काहीतरी 18,000 रुपये जमतात. ठीक आहे, 18,000 रुपये प्रमाणे तुमचे एका वर्षात होतात. 18,000 पैकी तुमच्याकडे आता शिल्लक आहे का? तर 2 वर्षाचे जर पकडले तर काहीतरी 34-35,000 रुपये बनतात. पण ही रक्कम तुमच्या खात्यात शिल्लक राहणार नाही, आणि तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही. ती शिल्लक राहील, आणि ही अशा पद्धतीने शिल्लक राहील की त्याला सुद्धा तुम्हाला ग्रो होत राहील. म्हणजे ज्या पद्धतीने बघा, $1 इथं बघा, ₹1, ₹3 असं हे बनत जाता. म्हणजे एक असा टाइम येईल की 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षानंतर असा टाइम येईल की जे छोटी छोटी रक्कम आहे, ही जे 1500 रुपये, 500 रुपये, जे छोटी रक्कम आहे, तर खूप इम्पॉर्टंट म्हणून तुमच्यासाठी कुठं ती 1,00,000, 1चा 2, 2चा 3,00,000 कुठं होऊन जाईल तुम्हाला कळणार नाही. हा पॉवर असतो स्टॉक मार्केटचा, SIPचा, म्युच्युअल फंडचा. तुम्हाला SIP जर समजत नसेल SIP काय, तर SIP असतं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, याला म्हणतो आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, आणि ती रक्कम तुमची वाढत राहणार आहे. बघा इथं काय म्हटलंय, छोटी बचत, एकदम छोटीशी बचत, चक्रवाढीचा फायदा. म्हणजे स्टॉक मार्केट काय असतं माहिती आहे का? एक व्याज तुम्हाला भेटत राहतं, म्हणजे चक्रवाढी सारखं व्याज तुम्हाला भेटतं. सुरक्षित गुंतवणूक याला आपण म्हणू शकता. मोठं आर्थिक लक्ष बघा, आणि याचं काय, छोटी छोटी रक्कम आणि मोठी आर्थिक लक्ष. पूर्ण माहिती सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, कारण म्युच्युअल फंड मध्ये आता परतावा बाजारात कामगिरीवर अवलंबून असते. हे फक्त उदाहरण आहे. आता उदाहरण कशा पद्धतीने आहे, 1500 रुपये तुम्ही घेऊ शकता, 1000 रुपये घेऊ शकता, 500 रुपये घेऊ शकता, त्याला काही तुम्हाला लिमिट नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक छोटीशी जर बचत असेल, तर ती बचत तुम्हाला भविष्यात किती कामात येईल मी तुम्हाला पुढे सांगतो. आता SIP मध्ये
परतावा कसा मिळतो आणि किती वर्षापर्यंत गुंतवणूक केले ते कसं पैसे मिळतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. हे बघा, हे आहे SIPचं कॅल्क्युलेटर. जसं आपलं मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं, आपण कुठल्याही प्रकारचा हिशोब करतो, त्याच पद्धतीने SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे याचा एक कॅल्क्युलेटर येतं. मंथली इन्व्हेस्टमेंट म्हणजे दर महिन्याला आपण किती पैसे टाकतोय ते आपण इथं लिहायचं. इथं आपण लिहिलंय बघा 1500 रुपये लिहिलेलं आहे. किती लिहिलंय? 1500 रुपये. जास्त जास्त 100 रुपये सुद्धा तुम्ही टाकू शकता, 200 रुपये, 500 रुपये सुद्धा तुम्ही टाकू शकता, 1500 रुपये, 150 रुपये किंवा 1500 रुपये तुम्ही टाकू शकता. लिमिट नाही याला, तुम्ही किती टाकू शकता, फक्त 100च्या वरती तुम्हाला टाकावं लागेल. तर मी इथं 1500 रुपये गृहीत धरतो, कारण लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जातात. आता बघ, एक्सपेक्ट रिटर्न म्हणजे तुम्हाला किती रिटर्न भेटतोय, तर ते स्टॉक मार्केटवर असतं. कधी स्टॉक मार्केट जर चांगला रिस्पॉन्स भेटला, वरती गेलं तर तुम्हाला चांगलं परत रिटर्न मिळतं, आणि जर थोडं खाली आलं तर कमी रिटर्न मिळतं. तर आपण समजण्यासाठी 14% रिटर्न घेऊया, ठीक आहे. आणि टाइम पिरियड आपण 5 वर्षासाठी हे SIP केली. 5 वर्षापर्यंत आपण दर महिन्याला 1500 रुपये भरले तर आपल्याकडे किती पैसे येतील बघा. 1500 रुपये तुम्ही देत आहेत, 14% रिटर्न आहे. 5 वर्षासाठी आपण SIP केलेली आहे. तर एकूण टोटल 1500 प्रमाणे तुमचे जेवढी रक्कम आहे 5 वर्षामध्ये 90,000 रुपये तुमची रक्कम बनते. आणि 14% रिटर्न भेटल्यामुळे तुम्हाला 38,140 रुपये तुम्हाला व्याज मिळतं. आणि टोटल तुमची जी अमाऊंट आहे ती 1,28,140 रुपये तुमचे या SIP मध्ये बनतात. म्हणजे एवढे पैसे तुम्हाला परत मिळतील 5 वर्षानंतर. आता एक कॅल्क्युलेट करा, जर तुम्हाला फक्त 6%चं रिटर्न भेटलं असतं तर बघा 6% किती, फक्त 6. ओके, 6%चं रिटर्न हे बँक देतं दरवर्षीला, तर तुम्हाला किती झाले असतं, फक्त 14,000 रुपयाचा फायदा झाला असता. किती? 14,000 रुपये बँकेत जर ठेवले असते तर, ठीक आहे. पण बँकेत तुम्ही असं नाही की तुम्हाला डायरेक्ट 1500 असं ठेवत जाणार, तर तुम्हाला 6%चं रिटर्न बी मिळणार नाही. त्याला एकत्र तुम्हाला 1,50,000 असं ठेवावं लागतील. पण इथं काय आहे की इथं तुम्ही 1500 रुपये प्रमाणे सुरू करू शकता, आणि छोटी छोटी रक्कम तुम्ही सुरू करू शकता. 1000 रुपये जर तुम्ही बँकेत ठेवले की तुम्हाला डायरेक्ट 1100 रुपये होतील, 1200 रुपये असं होणार नाही. पण SIP मध्ये तुमचे जर तुम्ही पैसे ठेवले, जर रिस्पॉन्स चांगला भेटला, मार्केट वरती गेलं, तर तुमचं 1000 ते 1100 रुपये कुठं होऊन जातात समजत नाही. तर हे बघा, हे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे 14%चं. तर 14%चं रिटर्न आपल्याला एक्सपेक्ट आहे मार्केटकडनं, आपण एवढं रिटर्न घेतोय. तर बघा 34,000 एवढे आपले पैसे बनलेले आहेत. जर चांगलं मार्केट आपल्या यामध्ये गेलं, चांगल्या आपण म्युच्युअल फंड घेतलेला आहे, चांगल्या कंपनीचा म्युच्युअल फंड घेतलेला आहे, तर समजा त्याचं पर्सेंटेज वाढून दिलं, पर्सेंटेज वाढलं काहीतरी 20%. बघा 20% रिटर्न भेटला अॅन्युअली 1500 प्रमाणे आपण, आणि 5 वर्षासाठी जर केलं तर बघा कुठं जात आहे रक्कम, 58,000 रुपये तुम्हाला फक्त व्याज मिळत आहे. 58,000 रुपये, 90,000 तुमचे 5 वर्षाचे बनले, 58,000 व्याज, आणि टोटल 1,48,000 तुमचे टोटल अमाऊंट बनलेली आहे. फक्त छोटी बचत. काय केलं तुम्ही आतापर्यंत 2 वर्षामध्ये तुमच्याकडे 1 रुपया जरी शिल्लक राहिला नसेल तरी घाबरू नका. आता अजून लाडकी बहीण योजना जी आता सुरू आहे, मॅक्झिमम 3 वर्ष 4 वर्षे जी चालली योजना, जेवढी पण आता योजना चालू आहे, या योजनेचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आणि सर्वात सोपं सांगतो मी तुम्हाला, कुठंच जायची गरज नाही, कोणालाच पैसे द्यायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर हे ॲप आहे बघा, याचं नाव आहे ग्रो ॲप. ग्रो ॲप याची मी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे आता बघा मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जसे तुम्ही क्लिक करणार, तुम्हाला हे ग्रो ॲप तुम्हाला ओपन होणार आहे. तुमचं ईमेल आयडी, मोबाईल नंबर लॉग इन करून घ्यायचा. मोबाईल नंबरने लॉग इन केलं, हे पूर्ण सेबी रेग्युलेटेड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतं. सर्व काही घाबरायची गरज नाही. हे एकदम सेफ आहे, यामध्ये घाबरायची गरज नाही की तुम्हाला काय पैसे कट होतील, काहीच होणार नाही. हे सर्व काही सेबी रेग्युलेशन असतं, याच्यामध्ये कुठलाही फ्रॉड वगैरे होत नाही. जे एज्युकेटेड जे शिकलेले लोक असतात त्यांना सर्वांना माहित आहे की स्टॉक मार्केट काय आहे, याच्यात कसं इन्व्हेस्ट करता, कसं आपले पैसे वाढत राहतील. याचं जर बेसिक बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. ग्रो ॲपमध्ये कसं अकाउंट बनवायचं, कसं याचा आपण फायदा घेऊ शकतो, कसं आपण याचा फायदा होणार आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण काय करायचं, फक्त सर्वात अगोदर ग्रो ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिसेल, तिथं क्लिक करायचं. तुमचं
डाउनलोड होणार आहे. ग्रो ॲप तुमचं डाउनलोड होऊन जाईल आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन करून घ्यायचं मोबाईलवर आणि सिंपल तुम्हाला कुठलाही म्युच्युअल फंड तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. बघा होम पेज, हे होम पेज आहे. या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंडवर क्लिक करायचं. इथं बघा म्युच्युअल फंडवर क्लिक केल्यानंतर कुठलाही म्युच्युअल फंड बघा, हे काय सिल्वरचा आहे. सिल्वर म्हणजे चांदीचा म्युच्युअल फंड, गोल्डचा म्युच्युअल फंड, अशा पद्धतीने भरपूर तुम्हाला म्युच्युअल फंड वगैरे दिसणार आहे. कुठेही तुम्ही हे करू शकता. त्याला काही कॅल्क्युलेटर नाही, तुम्ही कुठेही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता तुमचे काही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सर आम्हाला म्युच्युअल फंड बद्दल वगैरे सर्व तुम्हाला ज्या पद्धतीचा व्हिडिओ लागत असेल तो तुम्ही कमेंट करा, मी त्यावर व्हिडिओ बनवून ठेवणार आहे. फक्त कमेंट करा आणि तुम्ही यासाठी इच्छुक आहात का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सुद्धा मोटिवेशन वाटेल. तुमचं फायनान्शियली फ्रीडम आपण करूया. लवकरच तुमचे पैसे ते ग्रो होतील. फक्त तुम्ही एकदा कमेंट करा कुठला टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून सर्व बहिणींनी या स्टॉक मार्केटमध्ये SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.